वाटतं खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मीटिंगच घेणार होते आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते. दूरदृष्टी आणि आर्थिक शिस्त तर होती, पण दूरदृष्टी या एकूणच अर्थसंकल्पात वाटते का? दूरदृष्टी तर आहेच आहे, कारण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की या अर्थसंकल्पावर आदरणीय दादांची छाप होतीच आणि सर्व घटकांवरती सर्वसमावेशक विचार केलेला आहे. लाडक्या बहिणी असतील, एक विकास कामं रखडलेली असतील, सगळ्यांमध्ये खूप योग्य ती तरतूद केलेली आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये विशेष उल्लेख झाला आहे तो दादांच्या स्मारकाच्या संदर्भात. तुमच्याशी चर्चा झाली असं तुम्ही सांगितलं, परिवाराशी चर्चा करून आम्ही हा विषय घेतोय. ते कशा स्वरूपात असणार आहे, काय साधारणतः असणार आहे? अजून सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या, त्याच्यानंतर जेव्हा कधी तयार होतील तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल. थँक्यू. तर सुनेत्रा पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अर्थसंकल्पावर दादांची छाप होती असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अर्थसंकल्पासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अर्थसंकल्पावर दादांची छाप होती असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे.